वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यात् मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटतो आहे आणि नवनवीन उपनिषदांचा अभ्यास करतो आहे, परिचय करून घेतो आहे, त्यांची तोंड ओळख करतो आहे की ज्याच्यामधून आपल्याला उपनिषदाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल, जिज्ञासा चाळवेल आणि हाच आपला उद्देश आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून आपली 8 उपनिषदं अभ्यासून झाली आहे आणि 9वं सध्या सुरू आहे, ज्याचं नाव आहे श्वेताश्वतर उपनिषद। श्वेताश्वतर ह्या नावाचा अर्थही पाहिला आपण। श्वेत ऋषी त्यांच्या तपस्साधनेने त्यांना साक्षात्कार झाला आणि ते श्वेताचे श्वेततर झाले आणि श्वेततर म्हणजे अधिक त्यांचा वर्ण उजळला आणि म्हणून या उपनिषदाचं नाव श्वेततर असं आहे, पण त्याचा अपभ्रंश होऊन श्वेताश्वतर उपनिषद त्याचं नाव झालेलं आहे। त्याच्यातलेही 2 अध्याय पाहिले आपण। 6 अध्याय आहेत, त्याच्यातले 2 अध्याय झाले आणि त्या 2 अध्यायामधनं आपण ह्या उपनिषदामध्ये नेमकं काय चाललं होतं आपल्याला माहिती आहे। हे श्वेततर ऋषी हे अतिशय विद्वान होते, त्यांची कीर्ती सगळीकडे पसरलेली होती, त्यांना ठिकठिकाणाहून आमंत्रणं यायची। एकदा असेच एखाद्या विद्वत सभेमध्ये ते गेले होते, धार्मिक उत्सव होता, विद्वत सभा, आणि तिथे शास्त्रार्थ चालायचा। अशा शास्त्रार्थामध्ये हे श्वेत ऋषी गेलेले असताना त्या शास्त्रार्थामध्ये असा विषय होता की या सृष्टीचं मूळ कारण तरी काय आहे, या सृष्टीचं मूळ कारण तरी काय आहे। मग अनेक कारणं सृष्टीचं नेमकं, आणि खरं म्हटलं ना तर परमेश्वर एकच आहे, पण त्याच्यापर्यंत पोचण्याचे जसे मार्ग भिन्न आहेत तशी ही मतभिन्नतासुद्धा होती। अनेक विद्वानांमध्ये मतभिन्नता होती आणि त्याच्यातनं अनेक मतं पुढे आली। कोणी म्हणालं की स्वभावच हे या संपूर्ण सृष्टीचं कारण आहे, स्वभाव, ती तिच्या भावातूनच उत्पन्न झालेली आहे। कुणी म्हणालं नियती, कुणी म्हणालं यदृच्छा, कुणी म्हणालं पंचमहाभूत, कुणी म्हणालं योनी, कुणी म्हणालं चेतन पुरुष, या सगळ्यातनं ही सृष्टी निर्माण झाली आहे, अशी अनेक मतं तिथे पुढे आली। पण ह्या सगळ्यातनं निष्कर्ष काय निघाला तर एक परमतत्व आहे। नाव काहीही द्या तुम्ही त्याला, पण ते एक परमतत्व आहे आणि त्या परमतत्वातनं हे सगळं उत्पन्न झालेलं आहे। म्हणजे सगळ्या सृष्टीचा जो पालन करता आहे, निर्माता आहे आणि संहार करता, तिन्ही कामं तोच करतो। उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही कामं एकच जण करतो। अशा परमात्म्याला जाणलं म्हणजे सगळंच जाणल्याप्रमाणे आहे। आणि हे जाणल्याने काय प्राप्त होतं तर अमृतत्वाची प्राप्ती होते। सगळीकडे तोच तो भरून राहिला आहे, ते सर्वश्रेष्ठ असं तत्व आहे। तो कसा आहे, केवढा आहे, त्याचा आकार केवढा आहे, अणोरणीयान महतो महीयान, अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि मोठा किती आहे, या सगळ्या ब्रह्मांडाला सुद्धा व्यापून तो राहिलेला आहे। आणि मग त्या सगळ्यांना शक्ती पुरवणारा तोच आहे।
जेवढ्या म्हणून शक्ती या जगात आहेत, जेवढ्या या ब्रह्मांडात आहेत, त्या सगळ्यांना शक्ती पुरवणारा कोण आहे, तर तोच आहे असंही म्हटलेलं आहे. आणि मग त्याचं वर्णन करताना आता आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता त्याचं वर्णन आपण मागच्या भागातसुद्धा पाहिलं की त्याला कसं प्राप्त करायचं. तर आसन उत्तम पाहिजे, शरीराची स्थिती कशी पाहिजे, प्राणायाम कसं पाहिजे, श्वसन कसं पाहिजे. आणि ही सगळी तपस्साधना सुरू असताना काही संकेत मिळायला लागतात. मागच्या वेळेस आपण बोललो होतो की अतिशय माझ्या आवडीचा श्लोक आहे की संकेत काय मिळतात, तर हळूहळू म्हणजे साधकाच्या बाह्य शरीरातही बदल होतो आणि त्याच्या अंतरंगातसुद्धा बदल होतो. लघुत्वम आरोग्य मलोलुपत्वम पाहिलंच आपण. लघुत्व, मारोग्य, मलोलुपत्वम, वर्णप्रसादम स्वरसौष्ठवम च, गंधशुभो मूत्रपुरीशमल्पम, योगप्रवृत्तीं प्रथमां वदन्ती. साधकाच्या शरीरामध्ये आणि अंतरंगामध्ये पुष्कळ बदल घडतात आणि ते बदल त्याला स्वतःला तर जाणवतात, पण इतरांनासुद्धा कसे जाणवतात हेही पाहिलं होतं. अशा एक पायऱ्या पाहत आपण चाललो आहे. आणि आज जो आपण 3रा अध्याय बघणार आहोत त्याच्यामध्ये मात्र अगदी साक्षात त्या परमात्म तत्वाचं वर्णन आहे, त्या विराट पुरुषाचं वर्णन आहे. आणि म्हणूनच हे वर्णन पुरुष सूक्ताशी खूप साधर्म्य दाखवणारं आहे. आपल्यापैकी अनेकांचा पुरुष सूक्ताचा अभ्यास असेल तर पुरुष सूक्तामध्ये ज्या विराट पुरुषाचं वर्णन केलं आहे, सहस्र शीर्षा पुरुषा आणि सभूमी वृत्वा असं त्याचं वर्णन केलं. तिष्ठत्य दशांगुलक, त्यामुळे दशा अंगुळं उरलेलं आहे असंही त्याचं वर्णन जे पुरुष सूक्तात आहे, तसंच जवळजवळ तसंच वर्णन ह्या 3ऱ्या अध्यायात आहे. किंवा त्याचं वर्णन करताना अनेक विद्वानांनी असं म्हटलं आहे, तो कसा आहे, अगदी मराठीत जरी वर्णन केलं तरी फार सुंदर आहे आणि त्याचं व्यापकत्व आपल्याला त्याच्यातनं समोर येतं. भूजल तेज समीरख, तो कुठे आहे, पंचमहाभूतात आहेच आहे. भू, जल, तेज, समीर आणि ख. भू म्हणजे पृथ्वी, जल म्हणजे आप, तेज म्हणजे तेज आहेच आहे, भूजल तेज समीर म्हणजे वायू आणि ख म्हणजे आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. भूजल तेज समीर ख, रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघे, तो जगदात्मा दशांगुळे उरला. हे सगळं त्यांनी व्यापलेलं आहे. सगळी पृथ्वी, जल, आप म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळं व्यापून पुन्हा तो किती उरला आहे, स्थिरचर आणि सगळं चर आणि अचर या सगळ्याला व्यापून तो जगदात्मा आहे ना, तो परमात्मा आहे. त्याला नावं कुठलंही द्या, पण तो जगदात्मा दशांगुळे उरला. हे सगळं व्यापून तो संपला आहे का, तो अजून 10 अंगुळं वरती आहे. म्हणजे त्याचं व्यापकत्व, त्याची व्याप्ती केवढी मोठी आहे हेच ह्याच्यातनं आपण पाहिलं आहे. आणि तेच ह्या आजच्या भागामध्ये म्हणजेच 3ऱ्या अध्यायामध्ये आणखीन आपण सुस्पष्ट रीतीने ते पाहणार आहोत. हे सगळं पाहत असताना बघा असं म्हटलेलं आहे. पहिलाच मंत्र बघूया काय म्हटलेलं आहे पहिल्या मंत्रामध्ये. य एको जालवानीशत ईशनीभिः सर्वान् लोकान्नीशत ईशनीभिः, य एवैक उद्भवे संभवे च, य एतद्विदुः अमृतास्ते भवन्ति. काय सुंदर सांगितलेलं आहे. तो कसा आहे, आता त्याचं वर्णन. आता कोण आहे, सृष्टीचं मूल तत्व, आदी कारण काय आहे हे कळलं की तो परमात्मा आहे, हे एवढं तर आपल्याला कळलं आहे. आता तो कसा आहे त्याचं सगळं वर्णन ह्या अध्यायात येणार आहे. तो कसा आहे, स एको जालवान. जालवान म्हणजे हे इंद्रजाल किंवा हे मायाजाल किंवा हे सगळं ब्रह्मांड, हे मायावी शक्ती त्याच्याकडेच आहे. माया ही त्याचीच एक अंगीभूत शक्ती आहे असा तो आहे. आणि कसं आहे, सर्वान लोकान ईशत ईशनीभी, आणि त्याच्याकडे ही सगळ्यांचं ईशन करण्याची म्हणजे नियंत्रण करण्याची म्हणजे शासन करण्याची, कंट्रोल करण्याची शक्ती आहे. आणि या सगळ्या शक्ती समूहाचा तो धारण करताय. बघा आता शक्ती किती आहेत या जगामध्ये. तुम्ही जी नाव घ्याल त्या शक्तीचा धारण करता हाच आहे. ज्या शक्तीचं नाव घ्याल त्याच्या मागे हाच आहे. त्यामुळे तो धारण करता आहे.
आणि त्या शक्तीच्या आधाराने हे सगळं विश्व तो नियंत्रित करत असतो. हे सगळं विश्व सुचारू रूपाने व्यवस्थित चालण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी या शक्तीचं त्यांनी काय केलं आहे, तो एकटाच सगळीकडे धावू शकणार नाही ना. म्हणून त्यांनी काय केलं आहे, ह्याचं विकेंद्रीकरण केलं, डिसेंट्रलायझेशन. किंवा अगदी आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी त्याच्या शक्तीचं आउटसोर्सिंग केलेलं आहे. अनेक शक्ती केंद्र त्यांनी निर्माण केलेली आहेत आणि त्या शक्ती केंद्रांना ते कार्य सोपवून दिलेलं आहे. त्यामुळे सूर्याकडे त्यांनी उष्णतेचं काम सोपवून दिलेलं आहे, ऊर्जा, प्रकाश हे सगळं सोपवले. वाऱ्याकडे चलनवलन सोपवून दिलं आहे. असं करून तो विश्वाचा कारभार चालवतो. म्हणजे ह्या सगळ्यांचा हेड कोण आहे, मुख्य बॉस कोण आहे, मुख्य तत्व काय आहे, तो आहे. पण त्यांनी ह्या सगळ्या शक्तींकडे कामं सोपवलेली आहेत. आणि तो काय करतो, सर्वान लोकान ईशत, सगळ्या लोकांना म्हणजे 14 भुवनं जी आहेत या सगळ्याचं व्यवस्थापन त्या ईशनी शक्तीच्या द्वारे तोच करत असतो. अहो एवढंच कशाला, बाहेरचं तर आहेच आहे. तुमच्या माझ्या शरीरातलं पचन असेल, श्वसन असेल, रुधिराभिसरण असेल, हे सगळं चालवण्याचं काम तोच करतो आहे. तुम्हाला आणि आम्हाला वाटेल की एवढं कसं काय तो करतो आहे, सगळ्यांच्या एवढ्या अब्जावधी जीवांच्या शरीराचं सगळं ईशान तोच करतो आहे का? हो, तोच सगळं करतो आहे. सगळ्यांना कार्यरत तोच करतो आहे. त्याच्या शक्तीमुळेच या सगळ्या संस्था चालत आहेत. तुमच्या माझ्या शरीरामध्ये कितीतरी संस्था काम करत आहेत आणि या सगळ्या संस्थांचं अधिष्ठान कोण आहे, अध्यक्ष कोण आहे, तोच आहे असं आहे. त्यामुळे तो एकटाच सगळं करतो आहे, उत्पत्ती, स्थिती, लय हे सगळं करतो आहे. आणि ज्यांना हे समजलं, हे समजून घ्यायचे, ज्यांना हे नीट समजलं ते काय होतात, ते स्वतः अमृत होतात. इथे म्हटलेलं आहे य एवैक उद्भवे संभवे च य एतद् विदुः अमृतास्ते भवन्ति, ते स्वतःच अमृत होतात असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तो सगळ्यांच्या पलीकडे आहे आणि सगळ्यांना सामावून घेणारा सुद्धा आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. एकाही रुद्रो न द्वितीयाय तस्थुः, तो एकच आहे, न द्वितीयाय, दुसरा नाहीच, की हा एक आहे आणि दुसरा एक आहे असं नाहीच. एकाही रुद्रो, आता त्याला ह्या अध्यायामध्ये त्याला अनेक नाव आहेत बरं का, पण त्याला इथे नाव दिलं आहे रुद्र. एकाही रुद्रो न द्वितीयाय तस्थुः य इमान लोकान ईशते ईशनीभिः, पुन्हा पुन्हा हा शब्द येतो, ईशते आणि ईशनीभिः. ईशनी म्हणजे त्याची शक्ती आणि ईशते म्हणजे तो कंट्रोल करतो. प्रत्यंग जनास्तिष्ठन्ति संचुकोचांतकाले संसृज्य विश्वा भुवनानि गोपाः. काय आहे, त्या एकाला इथे रुद्र म्हटलेलं आहे. सत हे एकच आहे, त्या एकाशिवाय दुसरं काही नाही. एकम सत विप्रा बहुधा वदंती. सत एकच आहे, पण विप्र म्हणजे विद्वान लोक त्याला अनेक नावांनी संबोधतात, म्हणजे तो अनेक नाही आहे, तो फक्त एकच आहे. मग त्याला नाव कुठलं देतात, कुणी त्याला शिव म्हणतात, कुणी ब्रह्म म्हणतात, कुणी परमात्मा म्हणतात, कुणी सच्चिदानंद म्हणतात, कुणी नुसतं तत् म्हणतात, कुणी त्याला सद्वस्तू म्हणतात, कुणी त्याला ओंकार म्हणतात, कुणी त्याला रुद्र म्हणतात, कुणी त्याला पुरुषोत्तम म्हणतात. बघा, नावं पुष्कळ आहेत पण तत्व एकच आहे. आणि मग आता ह्याच्यातला निष्कर्ष झाला, धार्मिक सभा चालली होती ना, विद्वत सभा चालली होती, त्याच्यातनं निर्णय काय झाला, कन्क्ल्युजन काय झालं, की तो एकच आहे. रुद्र त्याला इथे नाव दिलेलं आहे. या सगळ्या विश्वाचं कारण तो एकच आहे. आणि मग दुसरं काही नाही, ते दुसऱ्या कुठल्याही तत्वावर ते स्थिर होऊ शकत नाही. न तस्थुः असं म्हणले, तस्थुः म्हणजे स्थिर होऊ शकत नाही. आणि तोच आपल्या शक्तीने या सगळ्या विश्वाचं नियंत्रण करत असतो. प्रत्येकामध्ये तोच आहे. विश्वानी भुवनानी, सगळ्या विश्वांची लोकांची उत्पत्ती करून तो काय करतो, सगळ्यांचं रक्षण करतो. गोपाः, गुप धातू आहे, गुप म्हणजे रक्षण करणे. तो सगळ्याचं रक्षण करतो, शेवटी त्यांचा संकोच करतो, त्यांना आवरून घेतो. आणि त्याच्यामध्ये पुन्हा इथे म्हटलेला शब्द फार सुंदर आहे, संचुकोचांतकाले. संचुकोच, संचुकोच म्हणजे सगळ्यांना आवरून घेतो.
असा तो आहे. त्यामुळे सगळी ही स्थिती त्याच्याकडे, उत्पत्ती स्थिती लय हे त्याच्याकडेच आहे आणि तो रुद्र आहे असं म्हटलेलं आहे. आता ही एकच शक्ती आहे, एकच तत्व आहे. पण मग तो एवढ्या विश्वाचा कारभार, विश्व जाऊ दे 14 भुवनांचा कारभार कसा काय करत असेल हो, असं वाटतं ना आपल्याला. एकटाच कसा काय, आउटसोर्सिंग जरी केलं तरी सगळ्याचा शेवटी निर्माता आणि उत्पत्ती स्थिती लय करणारा तोच आहे. एवढं सगळं त्याचं कसं काय लक्ष असेल. अहो त्याला आपल्यासारखे 2 डोळे नाही आहेत. तो कसा आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. विश्वतश्चक्षुरुत विश्वतो मुखो. सगळं विश्वामध्ये त्याचे डोळे सगळे भरून राहिलेले आहेत. ज्या विश्वामध्ये जेवढे डोळे आहेत ते त्याचेच आहेत. तुम्ही कुठेही असा तो तुम्हाला बघतोच आहे. तुम्ही अगदी एखाद्या अंधाऱ्या खोलीतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन जरी काही एखादं काम केलं तरी त्याला ते दिसतंय. कारण त्याला डोळे किती आहेत, सहस्र शीर्षा सहस्राक्ष आहे तो. त्यामुळे विश्वतः चक्षु आहे, विश्वतो मुख आहे, त्यामुळे सगळीकडे तोच आहे. विश्वतो बाहू, हात पण त्याचेच आहेत. आपल्याला वाटतं की मी हे काम केलं बरं का, माझ्या हाताने मी सुंदर एक चित्र काढलं, मी सुंदर एक शिल्प केलं, मी एक सुंदर नृत्य केलं. अहो तू नाहीच केलं. तुझे हात म्हणजे ते त्याचेच हात आहेत ह्याची सतत जाणीव ठेवायची आहे. कारण तो विश्वतो बाहू आहे, विश्वतो रूपात आहे. स बाहुभ्याम धमती संपतत्रयी द्यावा भूमी जनयन देव एकहा. तो सगळीकडे भरलेला आहे. म्हणजे सगळी माणसं म्हणा, जीव म्हणा, त्याचीच रूप आहेत. म्हणून ह्याला हजारो डोळे आहेत, हजारो तोंड आहेत, हजारो बाहू आहेत, हजारो कान आहेत. तोच बोलतो बाळमुखातून. लहान मुलांचे बोबडे बोल आपल्याला किती गोड वाटतात, कारण त्यांच्यामध्ये तोच आहे. तोच बोलतो बाळमुखातून, तोच डोलतो उंच पिकातून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. देवळात आपण जाऊन नमस्कार करतो खरं देवाला, पण देवळाच्या बाहेर जो आर्ततेने पुकारा करणारा आहे, भिक्षा मागणारा आहे, तोही देवच आहे. भिकाऱ्याच्या रूपात सुद्धा तोच आहे. अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी. आपण उगीच इकडे तिकडे शोधतो, सगळीकडे आपल्या अगदी अवतीभोवती, आपल्या अगदी शेजारी किंवा आपल्यातच तो आहे याचं भान ठेवायला पाहिजे. सहा एकहा देवहा द्यावा भूमी जनयन. हे सगळं त्यांनीच निर्माण केलं आहे. स्वर्ग काय, पृथ्वी काय, अंतरिक्ष काय, हे सगळं त्यांनीच निर्माण केलं आहे. तो कल्पनेच्या पलीकडे. त्याचं चित्र तुमच्या नजरेसमोर येऊच शकत नाही. कारण बघा ना, आम्हाला गणपती, विठोबा, दत्त, देवी यांची चित्र डोळ्यासमोर आणता येतात. पण परब्रह्म कसा असेल, ज्याला अब्जावधी हात आहेत, अब्जावधी तोंड आहेत, अब्जावधी डोळे आहेत, कान आहेत, हा कसा असेल ह्याची कल्पनाच आम्हाला करता येत नाही. सर्वतः पाणिपादं सर्वतो शिशिरोमुखम. अगदी भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात तर विराट रूप आहेच, पण 13व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलं की सगळी पाणी पाद हे सगळी त्याचेच रूप आहेत. त्यामुळे तो त्याच्या सगळ्यामध्ये आहेच. आकाश कोणी निर्माण केले, धरती कोणी निर्माण केली, अहो सगळं त्यांनीच निर्माण केलं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही काहीही निर्माण आपण एक म्हणतो की मी ही वस्तू निर्माण केली, मी हा पदार्थ निर्माण केला. सगळी ही कल्पनाशक्ती, रचनाशक्ती, संहारशक्ती ही सगळी त्याचीच आहे. आकाश पृथ्वी, आकाश हे माझे, धरती ही माझी, पूर्व माझी, पश्चिम माझी, उत्तर दक्षिण ती माझी. आकाश हे माझे, सगळं त्याचंच आहे, त्याच्याशिवाय काहीच नाही आहे. त्यामुळे प्रत्येक त्यांनी विचारपूर्वक ही सगळी सृष्टी निर्माण केली. कोणाला काय लागणार आहे हेही त्याला माहिती आहे. की हिंस्र श्वापद आहेत, त्यांना रात्री चमकणारे डोळे पाहिजेत, त्यांना तीक्ष्ण सुळे पाहिजेत, नखं पाहिजेत, सापाची चकचकीत कातडी आहे ती कात कशी, हे सगळं त्यांनी विचार करून सगळं विश्व निर्माण केलं आहे. केवढी कल्पनाशक्ती असेल बघा. त्यामुळे माणसाला सुद्धा त्यांनी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, बरोबर जे हवं आहे ते किती या एवढ्या 3.5 हाताच्या देहामध्ये
त्याने किती सुंदर बसवलेले, काय रचनाशक्ती आहे त्याची. त्यामुळे याच शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहेत, तांबड्या पेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहे, यकृत आहे, प्लीहा आहे. केवढे अवयव त्यांनी बसवले आहेत आणि सगळ्यांचं काम सुसूत्रतेने चाललं आहे. पण माणूस असा एक प्राणी आहे की तोच त्याच्यात बिघाड करतो. वस्तुतः परमेश्वराच्या आखणीमध्ये कुठेही चूक नाही आहे. चुका करतो ते आम्ही. टू एर इज ह्युमन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या ब्रह्मांड आणि एवढं तुमचं आमचं तर जाऊ दे हो, आपण तर यकश्चित माणसं. अहो ग्रह, तारे, नक्षत्र या सगळ्यांच्या कक्षासुद्धा त्यांनीच ठरवून दिलेल्या आहेत. कुणी कसं फिरायचं, किती गतीने फिरायचं, कुणाभोवती फिरायचं, हे सगळं त्याचं परिपूर्ण प्लॅनिंग आहे. असा तो आहे. पण त्यामुळे ते सगळ्या सृष्टीचं मूळ कारण किंवा आदी कारण आहे असं पाहिलं आपण. आता आणखीन त्याचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, यो देवानां प्रभवश्च उद्भवश्च. या देवांचा निर्मातासुद्धा तोच आहे. विश्वाधिपो रुद्रो महर्षी हिरण्यगर्भ जनयामास पूर्वं सनो बुद्ध्या शुभया संयुनक्तू. आता असं त्याची एवढी बुद्धिमत्ता आहे, त्याची एवढी कल्पनाशक्ती आहे, त्याचं एवढं नियोजन आहे. त्याला प्रार्थना करायची आहे, सन्नो बुद्ध्या शुभया संयुनक्तू. आमच्या बुद्धीमध्ये हे त्याच्या बुद्धीचं थोडं तरी तेज, एक कणभर तरी माझ्यामध्ये प्रकाशावं, अशी त्याला प्रार्थना केली. गायत्री मंत्रामध्ये सुद्धा आपण तेच मागतो ना त्याच्याकडे, तन्नो दंती प्रचोदयात. त्यामुळे त्यांनी मला प्रेरणा द्यावी. इथे त्या रुद्राची प्रार्थना केली आहे, स्तुती केली आहे. सगळ्यांचं वर्धन करणारा, निर्माण करणारा तोच आहे. 7 स्वर्ग काय, 7 पाताळ काय, अशी 14 भुवनं त्यांनी निर्माण केली आहे. एवढं प्रचंड सगळं निर्मिती आहे. असा त्यांनी आम्हाला जोडावं. संयुनक्तू, काय सुंदर शब्द. मागच्या वेळेसच आपण बोललो होतो नाही का, युज धातू आहे. युज म्हणजे जोडणे. मग आता त्यांनी आम्हाला कुठे जोडावं, सन्नो. नो म्हणजे आम्हाला, बुद्ध्या शुभया, शुभबुद्धीशी आम्हाला जोडून द्यावं. काय मागायचं तरी काय मागायचं. आम्ही उगीच काहीतरी भौतिक गोष्टींची मागणी करतो. त्याला म्हणायचं आहे की आम्हाला आमची बुद्धी शुभबुद्धीला जोडून दे. एकदा का शुभबुद्धीला बुद्धी माझी जोडली की माझ्या हातनं चूक घडणारच नाही. जे परमेश्वराला प्रिय आहे, जे परमेश्वराला भावतंय, रुचतंय, तेच माझ्या हातनं कार्य घडेल. म्हणजे माझ्या हातनं अशुभ कार्य घडू देऊ नको. माझी बुद्धी शुभबुद्धीशी जोडून दे, कनेक्ट करून दे. आपण मागच्या वेळेस बोललो होतो. असा तो देवांचा निर्माता आहे, विश्वाचा अधिपती आहे, सर्वज्ञ आहे, हिरण्यगर्भाला निर्माण करणारा आहे, वैभव देणारा आहे. आणि ह्या देवतांचे 2 अर्थ बघितले. ते देवता म्हणजे देव आहे, शक्ती आहे. पण देवता म्हणजे इंद्रिय आहे. त्यांना उत्पन्न करणारा, शक्ती देणारा सुद्धा तोच आहे. असा हा रुद्र आहे, असं 4थ्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे, यहा ते रुद्र शिवा घोरापापकाशिनी तया नस्तनुवा शंतनमया गिरिशंत धिचाकशीही. असं त्यांनी म्हटलेलं आहे की तुझं जे सौम्य रूप आहे आणि प्रकाशित होणारं रूप आहे ते आम्हाला दाखव. तुझी शिवतनू आम्हाला दिसू देत. तुझी तनू कशी आहे, तुझं शरीर कसं आहे, शिव आहे, शुभ आहे, कल्याणकारक आहे, ते आम्हाला दिसू दे. आणि तू कसा आहेस, गिरीशंत. एक नवीन शब्द वापरला आहे बरं का. गिरीशंत म्हणजे पर्वतावर राहणाऱ्या अशा शिवा, तुझी जी शांत मूर्ती आहे ती आमच्यासमोर प्रकाशित होऊ देत. तुझी शांत मूर्ती आमच्यासमोर प्रकाशित होऊ दे, असं त्याला म्हटलेलं आहे. शंकराच्या दोन मूर्ती आहेत. एक अतिशय सौम्य आहे आणि एक अतिशय रौद्र आहे. पण आम्हाला जे दर्शन घडायचे ते तुझ्या सौम्य तनूचं घडू दे, असंही म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे, यामीशुम गिरीशंत हस्ते बिभर्षस्तवे शिवाम गिरित्र त्वाम कुरु मा हिंसी पुरुष जगत. हे गिरीशंत काय एक नवीनच नाव आहे बरं का. गिरीशंत हा कसा आहे, पर्वतावर राहून जो कल्याण करणारा शिव आहे. जो बाण फेकण्यासाठी तू हातात धारण केला आहेस, तो बाणसुद्धा तुझा कल्याणकारी असू देत.
त्यांनी विध्वंस नको, कल्याण होऊ देत, जीवाची पुरुष किंवा जगाची हिंसा करू नकोस असं म्हटलेलं आहे. इथे इशू शब्द वापरलेला आहे. इशू यामिशू म्हणजे इशू म्हणजे बाण, आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये. पुढे म्हणलेलं आहे ततः परम ब्रह्म परम बृहंतम यथानिकाय सर्वभूतेषु गूढं विश्वस्यैकं परिवेष्टितारं ईशत्वं ज्ञात्वामृता भवन्ति. आता बघा, सगळ्याचं तूच रक्षण करणार आहेस. जीव काय, जगत काय, या सगळ्याचं रक्षण करण्याची विनंती केली आहे. आता हा कसा आहे, त्याही पलीकडचा आहे, पलीकडचा आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, सगळ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे, तो बृहत आहे, सगळीकडे भरून राहिलेला आहे. पुढे आता म्हणतात 8व्या मंत्रामध्ये, वेदाहमेतं पुरुषं महंतं आदित्यवर्णं तमसः परस्तात्. ओळखीचं वाटतंय ना, भगवद्गीतेमध्ये हेच आलेलं आहे. ह्याच मंत्रातून तो श्लोक घेतलेला आहे. आदित्यवर्णं तमसः परस्तात् तमेव विदित्वा ति मृत्युमेति नान्यः पंथा विद्यते यन्नाय. हा कसा आहे, आदित्याच्याही पलीकडे, आदित्यवर्णन तमसः परस्तात्, अंधकाराच्या पलीकडे असणाऱ्या आदित्यवर्णाच्या अशा तेजस्वी महापुरुषाला मी जाणतो, म्हणजेच मी अनुभवतो, असं त्याचं वर्णन ह्या 8व्या मंत्रामध्ये केलेलं आहे. आता अयन इथे शब्द वापरला आहे, विद्यते अयनाय, त्या परमपदापर्यंत. अयन आपण नेहमीच शब्द वापरतो, उत्तरायण दक्षिणायन हे आपल्याला माहिती आहे. पण आणखीन अयन म्हणजे काय, तर लास्ट अल्टिमेट डेस्टिनेशन. पोचायचे कुठे, आपल्याला मुक्कामापर्यंत पोचायचं. आणि मुक्काम कुठला आहे, तर अयन. आणि ह्या अयनापर्यंत पोचण्यासाठी दुसरा मार्ग नाही. नान्यम पंथा न अन्यम पंथा विद्यते अयनाय. त्याला जाणणं, त्याला अनुभवणं, त्याच्याशी तद्रूप होणं, म्हणजेच त्याच्यामध्ये मिसळून जाणं, हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा मार्गच नाही आहे. नेहमी बोलतो आहे, पण वारंवार बोलतो आहे, थेंबुटा सागरी बुडाला. थेंब सागरात बुडाला की तो होऊनच जातो, सागरच होऊन जातो. तसं त्याच्यामध्ये आपल्याला विलीन होऊन जायचे, तद्रूप होऊन जायचे, आणि तरच तोच त्याच्या जाणण्याचा मार्ग आहे. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. पुढे 9व्या मंत्रात म्हटलेलं आहे, यस्मात् परम ना परम अस्ति किंचित यस्मान् नाणीयो न जायोस्ति कश्चित. इतका सुंदर विचार मांडलेला आहे. ह्याच्यापेक्षा सूक्ष्म 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 नाहीच आहे. सगळ्यात सूक्ष्म म्हटलं तर हाच आहे. आणि सगळ्यात महान किंवा भूमा ज्याला म्हटलेलं आहे तोही हाच आहे. अणोरणीयान महतो महीयान. सूक्ष्मातला सूक्ष्म पण हाच आहे आणि मोठ्यातला मोठा पण हाच आहे. वृक्ष इव स्तब्धो दिवि तिष्ठत्येकः तेनेदं पूर्वं पुरुषेण सर्वं. याच्या पलीकडे कोणी नाही. बघा, आता हा सगळीकडे व्यापून राहिलेला आहे, की आपण म्हणतो ना, की याच्या पलीकडे, ह्या घराच्या पलीकडे, त्या झाडाच्या पलीकडे, त्या डोंगराच्या पलीकडे. अहो, ह्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. ह्याच्या पलीकडे नाहीच, हा सगळीकडे आहेच आहे. जिथे तुम्ही नजर टाकाल, जिथे तुम्ही हात दाखवाल, तिथे तो आहेच आहे. म्हणजे त्याच्या पलीकडे कोणी नाही, त्याच्या अलीकडे कोणी नाही, त्याच्यापेक्षा लहान कोणी नाही आणि त्याच्यापेक्षा मोठं कोणी नाही. आता बोला, आता काय बोलायचं ह्याच्याविषयी. हा सगळीकडे भरून राहिलेला आहे, तो भूमा आहे. आणि त्याचा विस्तार दिवी म्हणजे आकाशात स्वर्गापर्यंत आहे. असा तो पर पण आहे, अपर पण आहे, सूक्ष्म पण आहे, स्थूल पण आहे, लहान पण आहे, मोठा पण आहे. तो जान आहे. जान जलय आहे बरं का. जान म्हणजे वडील. जायसी चेत कर्मणस्ते मध्ये आपण शब्द पाहिला होता. जान, सगळ्यात वडील कोण आहे, तोच आहे. याच्यापेक्षा मोठा, ह्याच्यापेक्षा मोठा, ह्याला आवाक्यात घेईल असा कोणीच नाही. हा सगळ्यात वडील आहे, सगळ्यात जुना आहे, सगळ्यात थोर आहे, सगळ्याच्या आधीचा तोच पुराण पुरुष आहे. आमच्या समर्थाने तर दासबोधामध्ये त्याला जुनाट पुरुष म्हटलेलं आहे. जुनाट म्हणजे आपल्याला वाटतं काहीतरी फार खराब वाईट असं नाही आहे. तो थोरला देव आहे. थोरला म्हणजे सगळ्यात मोठा तोच. याच्यापेक्षा मोठा कोणी नाही आहे. त्यामुळे किंवा विष्णू सहस्रनामामध्ये तर ह्याला काय म्हटलं आहे माहिती आहे का, स्थवीर म्हटलेलं आहे. स्थवीर म्हणजे म्हातारा आहे.
हाच म्हातारा आहे, कारण ह्याच्या पूर्वी कोणी नव्हतंच ना. तो इतका सूक्ष्म आहे, इतका व्यापक आहे की सर्वमावृत्य तिष्ठती दशांगुलम असा तो आहे. त्यामुळे त्याला तसंही जाणणं कठीण आहे. पण तो अस्ति भाती प्रिय ह्याच्या सगळ्यामध्ये आहे. किंवा अगदी आजच्या सायन्सच्या भाषेत बोलायचं तर न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन हे जे सगळे वेगाने फिरत आहेत याच्यामध्ये सुद्धा तोच आहे. एक अगदी सूक्ष्म कण घेतला धुळीचा, त्याच्यामध्ये हे 3 आहेतच, न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, आणि ते वेगाने फिरत आहेत. ही सगळी सृष्टी आहे ती काय म्हणतात, चंचल आहे, चेतन आहे. आणि त्या सगळ्यामध्ये हा भरून राहिलेला आहे, कारण तो गतिमान आहे, तो बसलेला नाही आहे. आपण पाहिलं होतं तद एजती तन्न एजती, तो सगळीकडे भरलेला आहे. मग आता असा हा जर भरलेला आहे, सर्वानन शिरोग्रीव सर्वभूत महाशय सर्वव्यापी स भगवान तस्मात् सर्वगतः शिवः, सगळीकडे तोच आहे. बघा आता कुठे नाही असं नाहीच आहे. मुखामध्ये या जगात दिसणाऱ्या सर्वांमध्ये तो एकच आहे. त्याच्या मुखामध्ये, मस्तकामध्ये, मानेमध्ये तोच तर आहे. तोच सर्वगत आहे, तोच मंगल करणार आहे. आत्ता मी बोलतीये, मला वाटते मी बोलतीये, तुम्ही ऐकताय. नाही अहो, बोलणारा पण तोच आहे, ऐकणारा पण तोच आहे. वक्ता श्रोता श्रीराम समर्थ. आपल्याला जे वाटते, मी करते, मी हात हलवते, मी जेवते, मी चालते, मी पळते, मी काहीही करत नाही. ह्या सगळ्या शक्ती त्याच्याच आहेत. त्या मुखातनं भोगशक्ती आहे, मस्तकामध्ये ज्ञानशक्ती आहे, या मानेमध्ये आधारशक्ती, ही सगळी कुणाची आहे? त्यांनी काढून घेतला तर माझी मान खाली पडणार आहे. आधार त्यांनी काढला तर सगळं संपणार आहे. या सगळ्या शक्ती त्याच्याच आहेत. सत्शक्ती घ्या, ज्ञानशक्ती घ्या, संधिनी आहे, संवित शक्ती आहे, आल्हादिनी शक्ती आहे. आपल्याला आनंद होतो म्हणजे काय होतं? होतो ना, कधी गार वाऱ्याची झुळूक आली, कधी चांगलं खायला मिळालं, काहीतरी चांगली वस्तू मिळाली, आनंद होतो. तो आल्हादिनी शक्तीसुद्धा त्याचीच आहे. तो आहे म्हणून आनंद आहे, म्हणून दुःख आहे. या सगळ्या शक्ती सगळ्यामध्ये आहेत, सगळ्या. आणि फक्त माझ्यात आहेत असं नाही, तुमच्यात आहेत, यांच्यात आहेत, त्यांच्यात आहेत, सगळ्यांच्याच शक्ती आहे. आणि सगळ्यांमध्ये परत तो आहे. आता किती कॉम्प्लिकेटेड वाटते, पण म्हटलं तर खूप सोपं आहे. जे आहे ते तो आहे. जिथे काही नजर टाकाल तिथे तोच आहे. तो सर्वात आहे आणि सर्व त्याच्यात आहे. त्यामुळे सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, हृदयात सुद्धा तोच आहे. सर्व भूतस्थमात्मानम सर्वभूतानि चात्मनी, आहेच तो सगळीकडे, असा तो आहे. आता वर्णन करणंच शक्य नाही. वर्णन केलं, ज्या वाचेने वर्णन केलं तीही त्याचीच आहे. ज्या कानाने तुम्ही ऐकलं तेही त्याचीच शक्ती आहे. सगळं जर त्याचंच आहे, आता बोलणार काय, सांगणार काय, वर्णन तरी काय करणार? महान प्रभुर्वैर पुरुषसत्वस्येष प्रवर्तकः सुनिर्मला मीमां प्राप्ती मीशानो ज्योतिरव्ययः. हा खरोखर प्रभू आहे. प्रभू प्रकर्षाने सगळीकडे असणारा आहे. प्रभू आहे, विशेषत्वाने असणारा विभू आहे. तोच प्रभू आहे, तोच विभू आहे, तोच समर्थ आहे, तोच स्वामी आहे. हे सगळं सामर्थ्य त्याच्यात आहे. तो ईशन करता आहे. त्यामुळे त्याच्या स्वरूपस्थिती कशी आहे? त्याची निर्मल आहे. फक्त निर्मल आहे, तो केवल आहे. कारण तेव्हा त्याच्यामध्ये भेसळ करण्याला दुसरी गोष्ट नव्हतीच, अवेलेबलच नव्हती. त्यामुळे तो निर्मल आहे. इथे आपल्या भौतिक जगामध्ये एका गोष्टीमध्ये भेसळ होते, दुसऱ्या स्वस्त गोष्टींची भेसळ होते. तांदळामध्ये खडे मिसळले जातात, दुधामध्ये पाणी मिसळलं जातं, कारण पाणी ॲव्हेलेबल आहे म्हणून. याच्यामध्ये भेसळच नाही, याच्यामध्ये मिश्रणच नाही आहे, कारण दुसरं नव्हतंच. एकटा तोच सगळीकडे पसरला आहे. त्यामुळे तोच अधिष्ठान आहे. आणि तो आपल्याला सांगत असतो बरं का, आतून आपल्याला शुभ संकेत देत असतो, स्फूर्ती देत असतो. तो महान आहे, तो असीम आहे, सद्गुणांनी संपन्न आहे, देशकालांनी तो परिच्छिन्न झालेला नाही आहे, तो अपरिच्छिन्न आहे, तो पूज्य आहे, तो स्वामी आहे.
जेवढी काही विशेषणं लावायची आहेत ना ती ह्यालाच लागू पडतात. तोंडातनं शब्द काढाल तो ह्यालाच ॲप्लिकेबल आहे. आता काय वर्णन करणार, आम्ही तर आमची वाणी थकली. अहो तुम्ही आम्ही तर सामान्य, श्रुती थकल्या तर काय. श्रुतीने वर्णन करून 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 पुष्कळ वर्णन केलं, शेवटी श्रुतीने निष्कर्ष काढला नेती. असा नाही, तो असा नाही हेच त्याचं वर्णन आहे. बरं त्याचा आकार तरी केवढा आहे. आत्ताच आपण पाहिलं सूक्ष्मातिसूक्ष्म आहे आणि स्थूलातिस्थूल आहे. अणोरणीयान महतो महीयान. पण तरीसुद्धा काहीतरी तर एक आमच्या दृष्टीसमोर आकार पाहिजे ना. मग त्याला एक म्हटलं आहे की तो कसा आहे, अंगुष्ठ मात्रे, प्रत्येकाच्या अंगठ्या एवढा तो आपल्या आपल्या हृदयात ती एक ज्योत पेटलेली आहे असं म्हटलेलं आहे. कल्पना आहे. अंगुष्ठ मात्र पुरुषोंतरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः हृदा मन्वीशो मनसाभिक्लुप्तो य एतद्विदुः अमृतास्ते भवन्ति. जो जन्माला आला आहे त्याच्या प्रत्येकाच्या हृदयात राहणारा तो आत्माराम आहे. त्याचा आकार केवढा आहे तर ज्याच्या त्याच्या अंगठ्या एवढा असं मानलं जातं. प्रत्येकाच्या अंगठ्याच्या पेरा एवढा तो आहे. तो मनवीश आहे. एक एक शब्द बघा. उपनिषद म्हणजे हे कवी आहेत, उपनिषदकार ऋषी म्हणजे कवी आहेत. तो मनवीश आहे. मनवीश म्हणजे मनन करणाऱ्या मनाचा तो स्वामी आहे. मनवीश आहे. त्याच्यामुळेच मनाला विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. नंतर तो कसा आहे, मनसा अभिक्लुप्तो, आणि म्हटलेलं आहे तो ज्ञानाचा अधिपती आहे. तो हृदयस्थित मनाकडून सुरक्षित ठेवला जातो. सूर्याची किरणं जशी पसरतात आणि प्रकाश देतात तसं ह्या हृदयस्थ ज्योतीची किरणं शक्तिरूपाने सगळ्या शरीरभर पसरतात. दृक्शक्ती आहे, श्रवणशक्ती आहे, वाचाशक्ती आहे. या शक्ती या किरणांप्रमाणे पसरलेल्या आहेत. काय उपमा दिली आहे बघा. सूर्य समजा आपण म्हणतो की सूर्य पूर्व दिशेला उगवतो, पण पश्चिमेला प्रकाश नाही का पडत, वायव्येला नाही का पडत, उत्तरेला नाही का. अहो सगळीकडे पडतो. सूर्य जरी पूर्वेला असला तरी त्याची किरणं पसरतात. तसंच हा जरी हृदयात राहत असला, अंगुष्ठ मात्र पुरुषाच्या रूपात असला तरी त्याची किरणं सगळीकडे पसरत आहेत. डोळ्यामध्ये तेज त्याच्यामुळेच आहे की त्या हृदयापासून डोळ्यापर्यंत यायला वेळ लागतो असं नाही आहे. क्षणात आम्हाला चित्र दिसतं, क्षणात ऐकू येतं, क्षणात स्पर्श जाणवतो. सगळं क्षणात होतं आहे. ती किरणं पसरलेली आहेत संपूर्ण शरीरभर. आणि इथे म्हटलेलं आहे सुषुप्तीमध्ये मीचा लय झालेला असतो. मीचं विस्मरण होतं. अगदी गाढ झोप लागते तेव्हा मात्र हा असतो, पण त्याला म्हणजे आपल्या सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला काहीही आठवत नाही. त्यामुळे तेव्हा मी सुंदर आहे का कुरूप आहे का मी स्त्री आहे का पुरुष आहे का लहान आहे का म्हातारी आहे काहीही कळत नाही. त्यामुळे त्या सगळ्या सुषुप्तीमध्ये सगळं देहभान हरपलेलं असतं आणि म्हणून त्याचं अस्तित्व त्यावेळेला लक्षात येत नाही. पण ह्या सगळ्या अवस्थामध्ये तो आहेच आहे. जागृतीमध्ये तो आहे, स्वप्नामध्ये तो आहे आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा तो आहे. यत् जागर सुषुप्तमवैति नित्यम असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तत् ब्रह्म परमं न च भूतसंघः. तर त्यामुळे तो सुरक्षित आहे, लपलेला आहे, गुप्त आहे. पण त्याचं हे स्वरूप ज्यांना कळतं ते मुक्त होतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पुढचे काही श्लोक तर तुम्हाला माहिती आहे की अगदी पुरुषसूक्तातले जवळजवळ घेतलेले आहेत. सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. हे पुरुषसूक्तातले हे जे मंत्र आहेत ना, हे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेदातील संहितेत सुद्धा येतात. इथे सहस्र म्हणजे हजार नाही बरं का. सहस्र म्हणजे हजार नाही. इथे सहस्र म्हणजे अनंत, अनकाउंटेबल, अगणित, मोजताच येणार नाही इतके हे त्याचं आहे. कारण तो कुठे आहे हो, तो नाही अशी जागाच नाही. जीवातही तोच आहे आणि जगतातही तोच आहे आणि जगदीशात तर तो आहेच आहे. जीव जगत जगदीश या सगळ्यामध्ये तो भरलेला आहे. सीमितामध्ये पण तोच आहे आणि असीमही तोच आहे. आतही तोच आहे, बाहेरही तोच आहे, दूरही तोच आहे, जवळही तोच आहे
आणि सगळ्या विश्वाला व्यापून हा दशांगुळ उरलेला आहे असं म्हटलेलं आहे. आणि सगळ्याच्या अतीत आहे. परत एवढं करून कशात त्याला बांधता येईल का, कुठल्या व्याख्येमध्ये त्याला बसवता येईल का, ही परब्रह्माची डेफिनेशन असं सांगता येईल नाही येणार. म्हणून तो गुणातीत आहे, तो कालातीत आहे, तो देहातीत आहे, तो अवस्थातीत आहे. अथर्वशीर्षामध्ये याचंच तर वर्णन आहे. त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम. सगळं त्याचंच आहे. अथर्वशीर्षामध्ये आपल्याला वाटते ते गणपतीचं वर्णन आहे, पण ते गणपतीचं वर्णन नाही आहे. ते गणपतीचं वर्णन नाही आहे, तर ते कुणाचं वर्णन आहे, तर ते परब्रह्माचं वर्णन आहे असंही म्हटलेलं आहे. आता असा जो आहे तो पुरुषम वेदम सर्वं यद्भूतं यच्च भव्यम उतामृतत्वस्तेशानो यदन्नेनातिरोहति. यदन्नेनातिरोहति. इदम म्हणून जे जे दाखवता येतं ते सगळं म्हणजे हाच आहे. जे होऊन गेलं आहे, जे होणार आहे, किंवा वर्तमानात जे चालू आहे ते सगळं हाच आहे. हा काय करतो, अन्नाच्या जोरावर हा वाढतो, नियंत्रण करतो, तोच तारतो, तोच मारतो. बघा ना, अपघातातून आश्चर्यकारकरित्या एखादा व्यक्ती वाचतो तेव्हासुद्धा तोच वाचवणार आहे. एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यामधनं वाचवणारा कोण आहे, तोच आहे. किंवा एखाद्या अगदी जीव घेण्या आजारातनं एखादी व्यक्ती आश्चर्यकारकरित्या बरी होते, कोण आहे हा तारणारा, तोच आहे. त्यामुळे देवतारी त्याला कोण मारी असं जे म्हणतो ना आपण. आणि अनेक उदाहरणं आहेत. आमच्या समर्थांच्या शिष्या वेण्णाबाई यांना तर गावातल्या ग्रामस्थांनी विषाचा पेला दिला होता, पण त्याच्यातनं सुद्धा त्या सही सलामत बाहेर पडल्या. अहो मीराबाईला तिच्या कुटुंबियानेच विषाचा पेला दिला होता, पण तो गिरीधारी होता ना तिच्याबरोबर, त्यांनी तिला वाचवलं. त्यामुळे हे सगळं वाचवणारा कोण आहे, तोच सगळीकडे आहे, सर्वांमध्ये तोच आहे, तारणारा तोच आहे. त्या सगळ्यामध्ये तो भरून राहिलेला आहे. आणि म्हणून त्याला म्हणलेलं आहे सर्वतः पाणिपादंतत् सर्वतो शिशिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम सर्वस्य प्रभुमीशानं सर्वस्य शरणं बृहत्. 13व्या अध्यायातले काही मंत्र आहेत, पुरुष सूक्तातले काही मंत्र आहेत, किंवा उलटं म्हणा उपनिषदातनं तिकडे आलेले आहेत असं आहे. किंवा असंही म्हटलेलं आहे, आता बघा ना, ह्याला खरं त्याला स्वतःला एकही इंद्रिय नाही आहे, पण तरीसुद्धा तो सगळीकडे भरून राहिलेला आहे. त्याला आहेत का नागडोळे? नाही आहेत, पण सगळे नागडोळे हे त्याचेच आहेत. म्हणजे तो कसा आहे, सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. एकही इंद्रिय नाही, पण सगळ्या इंद्रियाची कार्य त्याच्याकडे चाललेली आहेत. त्याला दिसतं, त्याला ऐकू येतं, त्याला स्पर्श होतो. तुम्ही न बोललेलं सुद्धा त्याला, तुमच्या मनात वाईट विचार आला तर तो त्याला कळतो. शेजारी बसलेल्या व्यक्तीला नाही कळणार, पण त्याला ते सगळं कळतं. त्यामुळे या सगळ्यातनं तो पाहू शकतो, ऐकू शकतो, बोलू शकतो, वास घेऊ शकतो, चव घेऊ शकतो, स्पर्श करू शकतो. हा सगळ्यांचा स्वामी आहे, सगळ्यांपेक्षा बृहत आहे, मोठा आहे, सगळ्यांचा आश्रय, सगळ्यांना शरण देणारा तोच आहे. याच्यामुळेच सृष्टीचे व्यवहार चालतात. तो ईशान आहे, नियंता आहे, ताब्यातही ठेवतो, रक्षणही करतो. प्रत्येक हृदयातील स्पंदनामध्ये तोच आहे. हृदयाचे ठोके जाणवतात म्हणजे तो आहे आत, एवढं हीच खूण आहे त्याची. कुठे तो नाही आहे. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का? सगळीकडे तो भरून राहिलेला आहे. आणि आपल्या शरीरात स्वनवद्वारे पुरे देही हंसोले लायते बहिः वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च. सगळ्या स्थावर जंगम गोष्टीवर त्याचीच सत्ता आहे. 9 द्वारं असणाऱ्या या शरीररूपी पुरामध्ये तो राहतो आणि म्हणून त्याला देही असं म्हटलेलं आहे. नवद्वारे पुरे देही. भगवद्गीतेतला मंत्र जो आहे त्याच्यातला अर्धा भाग ह्याच्यातला घेतलेला आहे आणि पुढचा जरा वेगळा आहे. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् न कारयन्, इथे थोडा वेगळा आहे. पण हा देही आहे, हा हंस आहे.
हंस म्हणजे अविद्याजनित कार्याचं हनन करणारा तो हंस आहे. हन धातू आहे त्याच्यामध्ये. तो देहात राहून बाहेरचे सगळे व्यवहार सांभाळतो असा तो हंस आहे. वर्णन करावं तितकं थोडं आहे. व्यापक आहे, विराट आहे, विश्वंभर आहे. या संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिलेला तो आहे. आणि एक ब्रह्मांड नाही, अशी अनंत कोटी ब्रह्मांड. आता आपल्या वाणीला मर्यादा आहेत. मला बोलायला शब्दांची मर्यादा आहे, पण तो अमर्याद आहे. तो सगळीकडे भरलेला आहे. त्यात तो कसा आहे? अपाणिपादो जवनो ग्रहीता पश्यत्य चक्षु श्रशृणोत्य अकर्णः स वेत्ति वेद्यं न च तस्यास्ति वेत्ता तस्माद् हुरग्र्यं पुरुषं महांतम. अपाणिपादो, त्याला हात पाय आहेत का? पाणी म्हणजे हात आणि पाद म्हणजे पाय आहे का? अपाणिपादो जवनो ग्रहीत्वा, पण तरी वेगाने पळतोय. जव म्हणजे वेग, मनोजवम म्हणते ना. हा वेगाने, हात पाय नसून हा वेगाने पळतोय. पश्यती पाहतोय कसा? अचक्षु, त्याला स्वतःचे डोळे नाहीत पण सगळ्यांच्या डोळ्याने तोच पाहतोय. स शृणोती अकर्णः, ऐकतोय, कान नसताना तो सगळं ऐकतोय. तुमच्या माझ्यापेक्षा बारीक आवाजसुद्धा त्याला ऐकू येतोय. स वेत्ति वेद्यम न च तस्यास्ति वेत्ता, म्हणजे त्याला जाणणारा कोणी नाही पण तो सगळं जाणतोय. तमाहुरग्र्यम पुरुषम महात्मन, आणि म्हणूनच त्याला महान आणि अग्र्य पुरुष म्हटलेले. अग्र्य म्हणजे पहिला, सुरुवातीचा असा तो आहे. सगळ्यात आधी जन्मलेला म्हणून तो आदी आहे. आणि अग्र म्हणजे टोक आहे. सुरुवातीलाही तोच होता आणि शेवटी पण तोच राहणार आहे. तो पूर्ण पुरुष आहे, तो महान आहे. आता बोला ह्याचं वर्णन करायचं काय राहिलं आहे? अणोरणीयान महतो महीयान आत्मा गुहायां निहितोस्य जंतोः तमक्रतुं पश्यति वीतशोकाः धातुप्रसादात् महिमानमीशम्. अणोः अणीयान, सूक्ष्माहून सुद्धा सूक्ष्म आहे. महतो महीयान, मोठ्याहून सुद्धा मोठा आहे. पण हा कसा एवढं सगळं आहे, सगळीकडे ऑब्व्हियसली आहे, तरी तो दिसत नाही. कारण आत्मा गुहायां निहितोस्य जंतोः, तो जीवरूपी गुहेत लपलेला आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, मोठ्याहून मोठा आहे, पण तो गुहायां निहितः, गुहेत लपलेला आहे. आणि जीव म्हणजे कोण आहे? फक्त माणसं नाही आहे, तर प्रत्येक जीव. अगदी कीट ब्रह्म असं म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवापासनं मुंगीपर्यंत, किंवा अगदी हत्तीपासनं त्या मुंगीपर्यंत, डायनासोरपासून फुलपाखरापर्यंत, उधळणाऱ्या अशा स्वैर घोड्यापासनं संथ अशा गोगलगाईपर्यंत जे काही चैतन्य आहे तो सगळा त्याचाच तर आविष्कार आहे. त्याच्या चैतन्याशिवाय या जगात एकही गोष्ट नाही. त्याची कृपा झाली तरच त्याचं दर्शन घडतं. मी ठरवलं की आता खूप अभ्यास करायचा आणि त्याचं दर्शन घ्यायचंच. मला खूप वाटते, पण त्याला वाटलं पाहिजे ना. त्याची कृपा झाली तरच दर्शन घडणार आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे तमक्रतुं पश्यति वीतशोकाः, जे या हर्षशोकापासनं, द्वेषमोहापासनं पलीकडे गेलेत, त्यांना कसं त्याचं दर्शन घडतं? धातुप्रसादात. धातूचे दोन अर्थ आहेत बरं का इथे. धातूचा अर्थ मेटल असा एक आहे आपल्याला जो परिचित आहे तो. दुसरं म्हणजे शरीरातले सप्तधातू आहेत तो आहे. आणि तिसरा एक अर्थ आहे विधातू. तो विधात आहे ना, तो निर्माता आहे ना, तो सगळ्याचा रचयिता आहे ना. त्याच्या प्रसादाशिवाय हे शक्य नाही. तो प्रसन्न झाला तर कुणालाही त्याचं दर्शन घडू शकतो. तो ज्याच्यावर प्रसन्न होईल त्याला. तो अक्रतू आहे, म्हणजे तो करता नाही आहे, भोगता नाही आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण कसं व्हायला पाहिजे? वीत शोक. शोकाच्या पलीकडे तर पाहिजेच, पण संकल्परहित व्हायला पाहिजे. आणि हे धातू, शरीरातले सुद्धा धातू दोष जे आहेत ना, विषय दोष आहेत, ते आधी काढायला पाहिजे. विधात्याची कृपा लाभायला पाहिजे, तरच हे दर्शन शक्य आहे. त्यामुळे, आणि खरंच आहे, वीत शोक झाल्यानंतर बुद्धी सम होते. बुद्धी सम झाली की ती एकाग्र होते आणि मग अशा वेळेला त्याचं दर्शन घडतं.
तो कशानेही ढळत नाही, तो अक्रतू आहे. आणि मग हे दर्शन घडलं की दर्शन घडणं हे फक्त चर्मचक्षुने नाही आहे. दर्शन घडणं म्हणजे तोच होऊन जाणं, अनुभव येणं असं म्हटलेलं आहे. आता अगदी शेवटचा मंत्र बघूया. 21वा मंत्र आहे. वेदाहमेतज् मजरं पुराणं सर्वात्मानं सर्वगतं विभुत्वात् जन्मनिरोध प्रवदन्ति यस्य ब्रह्मवादिनो हि प्रवदन्ति नित्यम. बघा, थोडा कठीण वाटेल आपल्याला. वेदाहमेतत् मजरं पुराणं. वेद अहम, अहम वेद, मी जाणतो. कसा आहे तो? अजर आहे. त्याला म्हातारपण आहे का? तो जख्ख म्हातारा झाला आहे का? एवढा जुना आहे तो, अब्जावधी वर्षापूर्वी पण तो होताच. मग तो म्हातारा आहे का? अजरम आहे, म्हातारा नाही आहे. पुराण जुना आहे पण म्हातारा नाही आहे. ज्याला मी जाणतो तो कसा आहे? यत एह वेद अहम, तो कसा आहे? अजरम. त्या ब्रह्मतत्वाचं वर्णन करताना सगळीकडे द्वितीया विभक्ती वापरली की त्याला मी जाणतो. तो कसा आहे? अजरम, म्हातारा नाही आहे. पुराणम, जुना आहे. आणि कसं आहे? सर्वात्मानं सर्वगतम, सगळ्यांच्या आत्मरूपी गुहेत तो राहतो आहे. आणि सर्वागतम, सगळीकडे जाणार आहे. की तो पोचू शकत नाही अशी जागा आहे का? अनरिचेबल आहे का तो कुठेतरी? नाही, सगळीकडे तो आहे. आणि ज्याला जाणायचा आहे तो वास्तविक दुसरा नाहीच आहे. आता शेवटी काय सांगितलं आहे? अहो, तो दुसरा नाहीच आहे, तो मीच आहे. ज्याला जाणायचं आहे तो दुसरा नाही आहे. त्याच्याशी एकरूप होऊन त्याला जाणलं तरच खरं आत्मज्ञान होतं. परंतु अविद्येमुळे तो वेगळा वाटतो, तो भिन्न वाटतो. मला कुठेतरी पोचायचं आहे, मला काहीतरी जाणायचं आहे असं मला वाटतं, पण खरं तर तो बाहेर नाहीच आहे. एवढं आता अभ्यास करून शेवटी कन्क्लुजनला काय आलो आम्ही? की शोधायचं नाहीच आहे कुठे. आहो, तो आतच आहे. म्हणजे ही जी अविद्या आहे ना, माझ्यावर ज्या अविद्येचा अंमल आहे ना, ही अविद्या फक्त सुविद्येमध्ये पालटली की झालंच दर्शन. मग खरं ज्ञान होतं आणि मग मी तोच आहे हे समजतं. अशात ब्रह्मवादी अजन्मा म्हणजे जन्माला न येणाऱ्या असा तो आहे. तो जन्मनिरोध म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून सोडवणारा आहे. सुंदर शब्द वापरला आहे. तो कसा आहे? जन्मनिरोध. पुन्हा तुम्हाला जन्माला घालणार नाही. एकदा त्याचं दर्शन झालं ना की ह्या पुन्हा चक्रात जे तुम्ही अडकलायत ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम, त्याच्यातनं मुक्त होणार आहात. पुन्हा जन्मच नाही, पुन्हा कायमचं त्याच्या इथेच राहायचं आहे, त्याच्याशी तद्रूप व्हायचं आहे किंवा तोच व्हायचं आहे. आणि मग कारण तो नित्य आहे, तो शाश्वत आहे, तो चिरंतन आहे. मी कसं आहे? अल्पायुष्य आहे. मला अगदी फार फार तर 70, 80, 90, 100 वर्ष आयुष्य असेल. पण 100 वर्षानंतर मृत्यू आहेच, कारण मी देह धारण केला आहे. अहो, तिथे तसा नाही आहे. तो शाश्वत आहे, तो चिरंतन आहे, तो आहेच. तो नाही अशी अवस्थाच नाही. आणि ती अवस्था मला मिळवायची असेल तर त्या जन्मनिरोध अशा त्याला जाणलं पाहिजे. तो विभू आहे म्हणजे विशेषत्वाने व्यापणार आहे. तो सगळीकडे पोचणार आहे. त्याला विकार नाही आहेत, म्हणजे म्हणून म्हातारपण नाही आहे. आम्हाला विकार आहे. मी कधीतरी लहान होते, मग तरुण झाले, मग प्रौढ झाले, मग म्हातारी झाले, मग मृत्यू पावणार. अस्ति जायते विपरिणमते वर्धते अपक्षीयते आणि प्रणश्यते, हे 6 विकार तर मला आहेतच. अहो, 6 विकार तर आहेतच, पण क्षणाक्षणाला मी बदलते. माझ्या आतल्या सगळ्या पेशी दर क्षणाला बदलत आहेत, मिनटाला बदलत आहेत. इतकी मी बदलणारी आहे. पण मला जर का त्याच्यापर्यंत पोचता आलं तर मी तिथे स्थिर राहणार आहे, कायमची शाश्वत चिरंतन राहणार आहे. त्यामुळे अशा पुराण पुरुषाला मला जर का जाणता आलं तर मी त्याच्याशी तद्रूप होऊ शकते असं त्याचं वर्णन जर आहे तर तिथे मला पोचायला पाहिजे. आता त्याच्या सगळ्या पायऱ्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. आसन कसं असायला हवं, प्राणायामाची स्थिती कशी आहे, देहाची स्थिती कशी आहे, वीत शोक कसं व्हायचं आहे, सगळ्याच्या पलीकडे कसं जाता आलं पाहिजे. बोलायला सोपं आहे, पण आचरणात आणायला निश्चितच अवघड असलं तरी अशक्य नाही आहे. वारंवार आपण बोलतो आहे की हे अशक्य नाही आहे, कारण ह्या संतांना हे शक्य झालं. मला नाही का संत होता येणार? निश्चितच होता येणार आहे. आणि म्हणून त्यालाच प्रार्थना करायची
मी माझ्या शक्तीने माझ्या अहंकाराने जर म्हटलं की नाही नाही मी पोचीन, माझ्याकडे भरपूर बुद्धिमत्ता आहे, नाही अहो, त्याचं काहीही उपयोग नाही. कितीही ग्रंथ वाचले, कितीही व्यासंग असला, कितीही पदव्या मिळवल्या तरी त्याचं दर्शन होईल याची गॅरंटी नाही आहे. त्याच्यासाठी धातू प्रसादात त्याची कृपा असेल तरच होणार आहे. मग आता त्या विधात्याला आपण तशीच प्रार्थना करूया की आमची बुद्धी वृद्धिंगत होऊ दे, ती निर्मल होऊ दे, ती शुद्ध होऊ दे, आणि त्याच्यातला जो मीपणा आहे तो बाजूला कर. आणि हे सामर्थ्यसुद्धा माझ्यात नाही आहे, हे करणारा देखील तूच आहेस. सगळ्याचा करता करविता तूच आहे. कृष्णचं करता कृष्ण करविता, कळेल गीता गाता गाता. मी काहीच नाही आहे, खरंच आहे. यत्न कसून करीन मी, यशदे अथवा न दे तुझी सत्ता, असं म्हटलेलं आहे गोंदवलेकर महाराजांनी. मी प्रयत्न मीच करणार आहे, माझ्या वाटचा प्रयत्न तो नाही करणार, प्रयत्न मी करायचा आहे. यशदे रामा न दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा, मानावा सर्वदा राम करता. तो राम हा करता आहे हे मानलं ना की माझं कामच सोपं होऊन जातं, की मला काही करायचंच नाही, मला प्रयत्न करायचे आहेत, विशिष्ट दिशेने प्रयत्न करायचा आहे, पण यश देणारा तो आहे. कधी देईल सांगतासुद्धा येत नाही. अशीच त्याला प्रार्थना करूया. नुकतीच गुरुपौर्णिमा पण होऊन गेलेली आहे. सगळ्यांचे जे जगद्गुरू आहेत त्या परमेश्वराला, त्या परमात्म्याला वंदन करूया आणि त्याचेच आशीर्वाद मागूया. आणि या उपनिषदाच्या मार्गावर त्याच्याकडनं आपल्याला मार्गदर्शन मिळेल, कृपा लाभेल आणि आपल्याला तिथपर्यंत पोचता येईल अशी एक मनीषा ठेवूया, प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः. गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं. लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.